हॅलो, बघा, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण काल जिथे न्यूमेरिकल संपवलं होतं, आज तिथे आपण कंटिन्यू करतोय. ओके, आता बघा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, बेंडिंग स्ट्रेसचाच क्वेश्चन बघतोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे की कास्ट आयर्न बीम आहे, त्याच्यामध्ये डेप्थ आपल्याला त्यांनी टोटल डेप्थ दिली बीमची, फ्लेंज दिलेली आहे 800/20 mm, त्याच्यानंतर बॉटम फ्लेंज दिली आहे 120/40 mm, त्यानंतर वेबची साईज आपल्याला दिली त्यांनी 120/20 mm. अलाउएबल स्ट्रेसेस आपल्याला त्यांनी देऊन दिले, टेन्शनमध्ये 30 आहे आणि कॉम्प्रेशनमध्ये 50 आहे. आता m न्यूटन पर mm² म्हणजे MP आहे. आणि आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स काढा. बघा आता आपल्याला दोन स्ट्रेसेस दिल्यामुळं तुम्हाला माहिती आहे की आपण बेंडिंग स्ट्रेसचं आपलं इक्वेशन काय, M/I = σ/y = E/r. तर आता याच्यामध्ये ई आणि आरचा काही संबंध नाही, म्हणजे तुम्हाला एवढं तर कळालं आत्तापर्यंत कालपासून जे पण काय आपण न्यूमेरिकल घेतले त्याच्यामध्ये, की जोपर्यंत ई आणि आरचा संबंध येत नाही तोपर्यंत आपण ते पहिले दोनच यूज करतो. कोणते M/I = σ/y. बरोबर, करेक्ट आहे. मग आता बघा इकडं, आता आपल्याला त्याच्यातला मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे M काढायला लावलं आणि आपल्याला 2 सिग्मा दिले. ओके, याच्या अगोदरच्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला सिग्मा काढायचा होता, स्ट्रेस काढायची होती, पण आता आपल्याला ऑलरेडी 2 देऊन दिलेले आणि आपल्याला मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स निघतील आणि त्याच्यापैकी जो मिनिमम असेल, लक्षात ठेवायचा, जेव्हा केव्हा आपल्याला 2 स्ट्रेसेस दिले असतील आणि मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स काढायचा आहे, तर 2 जर मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स आले तर विच एव्हर इज मिनिमम आपल्याला काय घ्यायचं आहे, विच एव्हर इज मिनिमम घ्यायचं आहे. ओके, विच एव्हर इज मिनिमम, इथं लिहितो मी वाटलंस, विच एव्हर इज मिनिमम. पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच ते की आपल्याला कसं काय सॉल्व करायचं आहे. बघा लक्ष द्या आता, म्हणजे क्वेश्चन रीड करून तर आपल्याला एवढंच कळालं की सर मी M/I = σ/y = E/r यांच्यापैकी हा 2 इक्वेशन यूज मला करायचे आणि मला रिक्वायर्ड गोष्ट ही फाइंड आउट करायची. इथपर्यंत तर कळालेलं आहे. ओके ना. मग आता आपल्याकडं काय काय, आपल्याकडे सिग्मा दिलेला आहे, y आपण काढू शकतो, I आपण काढू शकतो आणि मुवमेंट आपल्याला फक्त काढायची. बघा लक्षात आहे, बेंडिंग स्ट्रेस मध्ये तुम्हाला जर हे इक्वेशन पार्ट असेल आणि याच्यामधल्या 1 by 1 एक टर्मला काय म्हणतात ते माहिती असेल तर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण की याचा बेस जे बेसिक लागणार आहे ते मेकॅनिक्स मध्ये, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण मेकॅनिक्स मध्ये काढला ना, सिमिलरली y पण आपण मेकॅनिक्स मध्ये काढला, y बारा काढला. आता सर्वात पहिले आपल्याला क्वेश्चन रीड करून समजला पाहिजे की कोणत्या शेपचा तो क्वेश्चन आहे. बरोबर, म्हणजे कोणत्या शेपचं न्यूमेरिकल दिलेलं आपल्याला, I सेक्शन आहे, T सेक्शन आहे, L सेक्शन आहे. तर आपल्याला धडधडीत दिसतंय की टॉप फ्लेंज दिलेली आणि बॉटम फ्लेंज दिली, म्हणजे दोन्ही फ्लेंज आपल्याला दिलेलं आहे आणि वेब पण दिली. याचा अर्थ तो काय, I सेक्शन आहे. मग बघा इकडे आपण I सेक्शन ड्रॉ करून घेऊ. बघा आता लक्ष द्या, I सेक्शन आपण ड्रॉ करून घेऊ. आता वरची जी टॉप फ्लेंज आहे त्या टॉप फ्लेंजची साईज काय दिलेली आहे आपल्याला, त्यांनी टॉप फ्लेंजची साईज आपल्याला दिली आहे 800 mm by 20 mm आणि बॉटम फ्लेंजची काय आहे 120, म्हणजे छोटी आहे बॉटम फ्लेंज. बॉटम फ्लेंज छोटी दिलेली, किती दिलेली आहे 120 mm by 40 mm. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला वेबची पण साईज देऊन दिली. वेब किती दिली आपल्याला 120/20 mm, म्हणजे ही वेबची साईज आपल्याला दिली आहे 120 mm आणि ही आपल्याला दिलेली आहे 20 mm. ओके, ठीक आहे. आणि आता आपल्याला त्यांनी ओव्हरऑल डेप्थ दिलेली आणि असं पण आपण ओव्हरऑल डेप्थ काढली 40 + 120 + 20, तर याची ओव्हरऑल डेप्थ आपल्याकडे किती येते, तर ती येते 180 mm. ओके, आणि तीच आपल्याला इथं दिलेली आहे. ठीक आहे, चला. मग आता आपल्याला एवढं कळालं की आपल्याला I सेक्शन दिलेला आहे. मग ह्या डायग्राम वरूनच फक्त मी 2 गोष्टी काढू शकतो. कोणत्या कोणत्या, एक मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो आणि एक y काढू शकतो. ओके, मग आता सर्वात पहिले आपण y बार काढू, कारण की तोच मुवमेंट ऑफ इनर्शियाला पण आपल्याला लागणार आहे. मग लक्ष द्या, आता मी असं ॲझ्युम करतो की माझी न्यूट्रल ॲक्सिस इथं आहे कुठंतरी. बरोबर, म्हणजे बॉटम पासून तर न्यूट्रल ॲक्सिस पर्यंतचं डिस्टन्स माझं y बॉटम बार आहे आणि इथून वरपर्यंतचं डिस्टन्स माझं y टॉप बार आहे.
ओके, आता ते किती आहे कसं काढायचं ते आपण बघू. आता सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, एक डॅटम कन्सिडर करावं लागेल. म्हणजे खाली डॅटम लाईन आपण कन्सिडर केली आणि फिगरला डिवाइड करायचं. हिला पहिला नंबर देतो मी, याला दुसरा देतो आणि याला तिसरा देतो. आता तुमची मर्जी, कोणी कधी कधी याला पहिला देईल, दुसरा देईल, तिसरा देईल, तसं काही कंपल्शन नाही आहे. मला असं द्यायचं म्हणून मी दिलं. तुम्हाला जर वेगळं काय वाटलं तर तुम्ही खालूनही सुरुवात करू शकता, पण असं नाही मला वाटलं म्हणजे मी याला पहिला देईल, दुसरा तिसरा, असं नाही करायचं. आपल्याला सिक्वेन्शियलीच जायचं. एकदा खालून सुरुवात केली तर खालूनच 1 2 3 करायचं आहे, वरतून केली तर वरतूनच 1 2 3 करायचे. ठीक आहे, चला मग आता आपल्याला करायचं काय नेमकं, तर हा पहिल्या फिगरचा सेंटर आपल्याला माहिती पाहिजे. कुठून माहिती पाहिजे, तर तो बॉटम पासून माहिती पाहिजे, म्हणजे त्याला मी y1 म्हणणार. दुसऱ्या फिगरचा सेंटर मला माहिती पाहिजे. कुठून माहिती पाहिजे, तर तो बॉटम पासून माहिती पाहिजे, मग मी त्याला y2 म्हणणार. आणि तिसऱ्या फिगरचा सेंटर मला बॉटम पासून माहिती पाहिजे, म्हणजे मी त्याला y3 म्हणणार. ओके, आता 1 बाय 1 आपण प्रत्येक गोष्ट इथं काढून घेऊया. बघा, आता सर्वात पहिले मला A1 लागणार आहे पहिल्या फिगरचा एरिया. मग तो कसा येईल, 800 गुणिले, बोला 800 गुणिले 20 म्हणजे 8 दुने 16, किती आलं ते 30, 16,000 mm². लगेच मला काय लागेल, y1 कसा काढणार. बघा, मला आता एवढं डिस्टन्स काढायचंय, मग त्यासाठी माझ्याकडे एवढं आहे 40, त्यानंतर हे आहे 120 आणि हे अर्ध घ्यावं लागेल. टोटल जर माझं 20 आहे तर अर्ध किती येईल, 10 येईल. म्हणजे मी इथं y1 कसं लिहू शकतो बघा, y1 इज इक्वल टू 40 प्लस 120 प्लस 20/2 म्हणजे ते 10. तुमच्या समजण्यासाठी मी इथे 20/2 लिहिलंय. ओके, मग आता बघा 40 प्लस 120 किती होता, 160. 160 मध्ये 10 मिळवल्यावर किती होतात, 170 mm. तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा चेक करू शकता. मी पण कॅल्क्युलेटरवर एकदा चेक करून घेतो. ओके, चुकायला नको आपलं. 40 प्लस 120 प्लस 10 म्हणजे उत्तर किती आलं, 170. ओके, मग आता A2 काढूया आपण. A2 याचा एरिया कसा येईल, 20 गुणिले 120, 12 दुने 24. ओके, 2400 mm². त्याच्यानंतर y2 कसा येईल, आता एवढं डिस्टन्स काय येईल, हे टोटल 40 प्लस 120/2 म्हणजे मी इथं काय लिहितो बघा, कळतंय का बघा, 40 प्लस 120/2 म्हणजे किती आलं ते 60 आणि 40 100 mm. ओके, त्याच्यानंतर मी A3 काढतो. आता A3 काय येईल, हे एवढं डिस्टन्स 120 गुणिले 40, 12 चोक 48 आणि हे 20 mm². आता मला काय काढायचं आहे, y3. आता y3 बघा एवढंच डिस्टन्स आहे. या तिसऱ्या फिगरचा सेंटर टोटल 40 आहे, तर 40चा सेंटर कितीवर येईल, 20 वर येणार. एकदम बरोबर, म्हणजे इथं मी 40/2 लिहू शकतो आणि इथं 20 mm लिहू शकतो. म्हणजे y बार काढण्यासाठी मला जो रिक्वायर्ड डेटा लागणार होता तो सगळा मी इथं काढून घेतला. मग y बारचा फॉर्म्युला माझा काय येईल, y बॉटमचा फॉर्म्युला, बॉटम निघेल आता, कारण की मी खाली डॅटम पकडलाय म्हणून y बॉटम निघेल. जर मी वरती लाईन मारली असती, वरतून y मोजायला सुरुवात केली असेल तर y टॉप निघाला असता. हे सगळं आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलोय. बघा, आता y बॉटमचा फॉर्म्युला काय, A1 y1 प्लस A2 y2 प्लस A3 y3 अपॉन A1 प्लस A2 प्लस A3. आता वरती दिलेल्या या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये टाकायच्या आहे आणि उत्तर काढायचं. आता मी इथं परत लिहित नाही बसत, तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू वरती दिल्या त्या इथं टाकायच्या आणि याचा डायरेक्ट मी आता आन्सर तुम्हाला काढून दाखवतो. बघा, आता 16,000 गुणिले 170 प्लस 2400 गुणिले 100 प्लस 4800 गुणिले 20 डिवायडेड बाय 16,000 प्लस 2400 प्लस 4800. बघा, आता माझं उत्तर काय आलेलं आहे, 131.72. 131.72 आन्सर काय आलं, 131.72 mm. हा काय आला माझा, y बॉटम आला. म्हणजे मी इथं लिहितो 131.72 mm y बॉटम आला. आता y टॉप कसं काढणार, तर सिंपल आहे ना. टोटल मधून मला टोटल किती 180, त्याच्यामधून मी y बॉटम वजा करणार. 180 वजा 131.72. बघा तर बरं किती आन्सर आलं. 180 मधून आपला आलेला आन्सर वजा करायचं. 180 काच घेतलं मी, कारण की माझ्याकडे टोटल 180 आहे, मला एवढा 131 भेटलाय, तर उरलेला मला भेटून जाईल ना, बरोबर आहे का नाही.
किती आलं ते 48.27. आन्सर किती आलं 48.27 mm. ओके, म्हणजे हा किती आला 48.27 mm. चला, म्हणजे आपल्याला y बार भेटून गेला. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये आपण y काढलेला आहे. आता आपल्याला परत काढायची गरज नाही. आता उरला काय I. पण I काढण्यासाठी आपल्याला H1 H2 H3 काढावं लागेल. H1 H2 H3 म्हणजे काय, तर आता ह्या ब्ल्यू लाईन पासून पहिल्या फिगरच्या सेंटरचं डिस्टन्स म्हणजे H1, त्याच्यानंतर हे डिस्टन्स म्हणजे H2, दुसऱ्या फिगरचा सेंटर आणि ब्ल्यू लाईन टोटल ओव्हरऑल सेंटर. बघा H1 H2 काय असतं पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये, की इंडिव्हिज्युअल फिगर आणि टोटल फिगर याच्या सेंटर मधलं डिस्टन्स. मग आता पहिल्या फिगरचा सेंटर आणि टोटल फिगरचा सेंटर म्हणजे y बार मधलं डिस्टन्स, त्याच्यानंतर दुसऱ्या फिगरचा सेंटर आणि y बार मधलं डिस्टन्स, तिसऱ्या फिगरचा सेंटर आणि y बार मधलं डिस्टन्स. ओके, चला वन बाय वन आपण बघून घेऊ. लक्ष द्या. आता इकडे आपल्याला काय काढायचं आहे, H1 H2 काढायचं आहे आणि A1 A2 तर आपण इथे लिहून टाकू, परत आपल्याला लागेल तर ठीक आहे, ते वेळेवर होऊन जाईल आपलं. फक्त आपल्याला y बॉटम आणि y टॉप मिळालेलं आहे. एकदम सोपं न्यूमरिकल आहे. जर तुम्हाला मॅकॅनिक्सचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल ना, तर तुम्ही बॉस जिंकलेले आहे तुम्ही. ओके, लक्ष द्या. आता इकडे चला बघा, आता आपल्याला काय काढायचं आहे, H1 काढायचं आहे, त्याच्यानंतर H2 काढायचं आहे, त्याच्यानंतर H3 काढायचं आहे. आता H1 म्हणजे बघा पहिल्या फिगरचं सेंटर आणि ओव्हरऑल यांच्यामधलं डिस्टन्स. मग आता मला सांगा, जर तुमच्याकडे y टॉप आहे 48 आणि तुमच्याकडे हा 20चा अर्धा तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे टोटल 48 मधून तुम्ही हे एवढं डिस्टन्स वजा करायचं आहे, एवढं डिस्टन्स वजा करायचं आहे की तुम्हाला हे डिस्टन्स भेटेल. म्हणजे H1 ला मी काय लिहितो 48.27 मायनस 20/2, म्हणजे H1 माझा काय आला 38.27 mm. त्याच्यानंतर H2 बघा. आता H2 बघा, मला एवढं डिस्टन्स काढायचं आहे. ओके, मग आता मी कसं काढू, माझ्याकडं y बॉटम आहे आणि माझ्याकडं y2 आहे. मी y बॉटम मधून y2 मायनस केला का मला एवढं डिस्टन्स भेटून जाईल. मग मी इथं काय लिहितो yb मायनस y2. परत एकदा सांगतोय, हा फॉर्म्युला नाहीये, हे तुम्हाला सिंपल लॉजिक लावायचं आहे, दोन लाईन मधला डिस्टन्स. मग तुम्ही इयत्ता 5वी 6वीचं तिथे बेरीज वजाबाकी यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. पुस्तकामध्ये असं नोटीस नका करू की हाच फॉर्म्युला आणि प्रत्येक वेळेस तोच यूज होईल. नाही, तुम्ही कॉमन सेन्स वापरा. इथं दोन लाईन मधला आपल्याला डिस्टन्स काढायचे, सिंपल बेरीज वजाबाकी करून आपल्याला काढायचे. मग बघा आता इथे H2 कसा येईल, तुमचा y बॉटम किती आहे 131.72 वजा y2 किती आलेला होता आपला, आता हा 40 आणि हा 60 म्हणजे 100 आलेला होता. म्हणजे आपलं डिस्टन्स किती आलं H2चं 31.72 mm. आता उरला काय आपला H3 म्हणजे काय, ही खालची तिसऱ्या फिगरचा सेंटर आणि ओव्हरऑल यांच्यामधलं डिस्टन्स. मग ते कसं काढणार, आपल्याकडे y बॉटम आहे आणि आपल्याकडे 40/2 आहे. आपण असं करू शकतो y बॉटम वजा 40/2. y बॉटम किती आहे 131.72 वजा 20. मग किती उत्तर येईल याचं बघा, कॅल्क्युलेट करा. 131.72 मायनस 20 किती उत्तर येतं ते 111.72. म्हणजे H3 आपल्याकडे आला 111.72 mm. ओके, आता H1 H2 H3 हे तिघं भेटलेले. आता आपल्याला काय काढता येईल, I काढता येईल. I कसा काढायचा, Ixx1 प्लस A1 H1 स्क्वेअर परत Ixx2 प्लस A2 H2 स्क्वेअर प्लस Ixx3 प्लस A3 H3 स्क्वेअर. ओके, मग आता Ixx1 म्हणजे काय, पहिल्या फिगर कशी आहे रेक्टँगल दिसते ना, मग तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया B1 D1 क्यूब बाय 12 प्लस B1 इंटू D1 इंटू H1 चा स्क्वेअर. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हे लिहायची गरज नाही, आता आपण शिकतोय म्हणून लिहितोय. तुम्ही डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुट केलात तरी चालणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. प्लस
आता I2 म्हणजे काय येईल आपला या दुसऱ्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया B2 D2 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 इंटू H2 चा स्क्वेअर आणि I3 काय येईल तुमचा B3 D3 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A3 इंटू H3 चा स्क्वेअर. ओके, हा कळाला असेल तर आपण आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकणार आणि आन्सर काढणार. बघा लक्ष द्या, आता वाय बॉटम आणि वाय टॉप तुम्हाला भेटलेला आहे. आता मी हे वरच फक्त रफ करतो आणि तिथे किंवा ठीक आहे इथे काढतो. बघा लक्ष द्या, आता इथे काढतो मी. लक्ष द्या, आता B1 आणि D1 चे व्हॅल्यू पुट करायचे. म्हणजे इथं I ची व्हॅल्यू माझी काय येईल 800 गुणिले 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 800 गुणिले 20 इंटू H1 चा स्क्वेअर. H1 किती आहे 38.27 चा स्क्वेअर प्लस 20 इंटू 120 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 120 इंटू 20 इंटू H2 किती आलाय तुमचा 31.72 चा स्क्वेअर प्लस आता I3 म्हणजे हा 120 इंटू 40 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 120 इंटू 40 इंटू H3 किती आलाय तुमचा 111.72 चा स्क्वेअर. ओके, मग आता याचं जे आन्सर निघणार आहे तुमचं ते फायनल तुमचं आयचं आन्सर असणार आहे जे की आपल्याला पुढे यूज करायचं. मग डायरेक्ट तुम्ही कॅल्सीमध्ये पुट करून काढू शकता. बघा 800 इंटू 20 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 16,000 गुणिले 38.27 चा स्क्वेअर प्लस 20 इंटू 120 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 2400 गुणिले 31.72 चा स्क्वेअर प्लस 120 इंटू 40 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 4800 इंटू तुझा H3 किती आहे 111.72 चा स्क्वेअर. ओके, जेव्हा आपण सगळ्या कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करू तेव्हा आपल्याला जे आन्सर भेटणार आहे ते आपलं फायनल आयचं आन्सर असणार आहे आणि ते आहे आपलं 89.81 इंटू 10⁶ mm⁴. म्हणजे आता आपल्याकडे आय पण आलेला आहे, आपल्याकडे वाय पण आलेला आहे, आपल्याला सिग्मा ऑलरेडी दिलेला होता, तर मला फक्त यमच काढायचं आहे. मी काढू शकतो ना, आता फक्त यमच उरलाय आपल्याकडे काढायला. ओके, मग बघा आता लक्ष द्या, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, आपल्याला फक्त यमच काढायचं आहे. बघा आता मी हे सगळं रफ करतो, आपल्याला याची गरज नाही, हे फक्त रिक्वायर्ड डेटा फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बघा लक्ष द्या, आता आपण काय लिहिणार फाइंड आउट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. मग इथं काय लिहिणार फाइंड एम लिहिलं तरी चालेल. मग आता M/I इज इक्वल टू सिग्मा. पहिले आपण कोणाचं घेऊ टेन्शनचा घेऊ, म्हणून इथं पहिले सिग्मा टी लिहू डिवायडेड बाय वाय. आता मला सांगा, आता हे तुम्हाला कॉमन सेन्सनी माहिती पाहिजे बरं का. आय बीम असेल आणि ही न्यूट्रल ॲक्सिस असेल तर खाली टेन्शन येतं आणि वरती कॉम्प्रेशन येतं. मग खाली जर टेन्शन असेल आणि आपण सिग्मा टेन्शनचं घेतलं असेल तर वाय बॉटम घ्यायचा त्यावेळेस, आणि वरती कॉम्प्रेशन असेल तर त्यावेळेस वाय टॉप घ्यायचं. एवढं लक्षात ठेवायचं. मग इथं वाय काय येईल बी येईल. मग आता यम आपल्याला काढायचा आहे, तो माहिती नाही. आय आपल्याला आलेला आहे 89.81 इंटू 10⁶ इज इक्वल टू सिग्मा टी आपल्याला किती दिलाय त्यांनी 30 दिलाय, आणि वाय बॉटम आपला काय आलेला होता, वाय बॉटम आपला काय आलेला होता, अरे यार रफ करून घेतलं का. वाय बॉटम आपला काय आलेला होता, ठीक आहे काढू शकतो आपण वाय बॉटम. इरेज करून टाकलं ना मी, वाय बॉटम लिहायला पाहिजे होता. तर दिसतोय का आपल्याला वाय बॉटम,
131 पॉइंट समथिंग आलेला होता. ठीक आहे. हां, Y1 मधून आपण वरचं डिस्टन्स 20 होतं ना, 38.27 प्लस 10 48.27 वजा 180. हां, 131.73. वाय बॉटम काय आला होता आपला 131.73 आलेला होता. ठीक आहे, बरोबर आहे, 131.73. ओके. किंवा आपण याच्यात 111.72 मध्ये सुद्धा 20 जर ॲड केले तर आपल्याला तेच उत्तर येतं 131.73. मग आता हे सगळं आलेलं आहे, आपल्याला एम काढायचं आहे, तर आपण डायरेक्टली कॅल्सीमध्ये पुट करून इथे एमची व्हॅल्यू काढू शकतो. 131.73 मल्टिप्लाय बाय 89.81 10⁶. माझं उत्तर आलेलं आहे 20.45 इंटू 10⁶ न्यूटन MM. हे एक उत्तर आलं. आणि आता परत आपल्याला दुसऱ्यांदा फॉर्म्युला यूज करायचा आहे, M/I इज इक्वल टू सिग्मा C/Y टॉप. आता कॉम्प्रेशनसाठी यूज करायचं आहे. मग आता M आपल्याला माहिती नाही आहे, I तोच राहणार आहे 89.81 इंटू 10⁶ इज इक्वल टू सिग्मा C आपल्याला त्यांनी दिला आहे क्वेश्चनमध्ये 50. मग इथं 50 घ्यायचं आणि वाय टॉप आपल्याला माहिती आहे किती, वाय टॉप 48.27. मग आता फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे 50 डिवायडेड बाय 48.27 होल मल्टिप्लाय बाय 89.81 10⁶. म्हणजे माझं हे उत्तर किती आलं 93. M इज इक्वल टू 93.02 इंटू 10⁶ न्यूटन MM. आता तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी, मुमेंट ऑफ रेजिस्टन्स सांगितलंय. आणि जेव्हा आपल्याकडे दोन मुमेंट ऑफ रेजिस्टन्स येतात तर आपण याच्यापैकी काय घेतो, विच एव्हर इज, बोला विच एव्हर इज, स्टार्टिंगला सांगितलं ना तुम्हाला विच एव्हर इज मिनिमम. मग मिनिमम काय आता 20 आणि 93 मधला मिनिमम कोणता, मग दॅट इज M इज इक्वल टू 20.45 इंटू 10⁶ न्यूटन MM. दिस विल बी युअर रिक्वायर्ड आन्सर. कळलं का? मग व्यवस्थित कळलं ना? बघा, काहीच करायचं नाही आपल्याला. एकदा गिवन डाटा कळाला ना, आपल्याला हे इक्वेशन माहिती ना, तर गिवन डाटानुसार चूज करायचं की आपल्याला काय काढायचं आणि काय नाही काढायचं. ओके, न्यूमेरिकल कळालं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघू, शिअर स्ट्रेस बघू. आता बेंडिंग स्ट्रेसचे आपण न्यूमेरिकल घेतले, काही मी तुम्हाला आता प्रॅक्टिसला पाठवणार आहे होमवर्क म्हणून, ते प्रॅक्टिसला करायचे. आणि रिमेनिंग आता आपण शिअर स्ट्रेस टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये बघू. कळालं? व्यवस्थित कळालं? काही अडलं असेल तर बिंदास मला मेसेज करा, तिथे तुम्ही विचारू शकता, आपल्या वेबसाईटवर क्वेरी टाकू शकता, मला व्हॉट्सॲपला टाकू शकता. आपला टेलिग्राम ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ओके, तिथे सुद्धा तुम्हाला क्वेरीज टाकता येतील, तुमचे प्रॉब्लेम टाकता येतील आणि मी तुम्हाला त्याला बरोबर रिप्लाय करणार. ओके, जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला रिप्लाय करणार. कळाला मग? हा व्यवस्थित कळाला? ठीक आहे, चला. ओके, लिहून घ्या. हा